नाही, एक मनात एक ईर्ष्या होती. बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला सदा सरवणकर गेले 30 वर्ष राजकारणात आहे, त्याला कुठेतरी पाणी पाजायचं होतं आणि त्याचा माज उतरवायचा होता. आणि तो माज आम्हाला कुठल्याही परिस्थितीत उतरवायचाच होता. तो माज आम्हाला मी त्याच्या मुलाच्या विरोधात सुद्धा अपक्ष लढलेलो, तेव्हा सुद्धा 250 मतांनी पडलेलो. तेव्हा ते शिवसेनेच्या सीटवर होते आणि मी अपक्ष होतो, परंतु तो हिसाब पूर्ण शिल्लक होता. आणि आज मी भाग्यवान समजतो की सदा सरवणकर प्रतिस्पर्धी माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा त्यांनी मध्ये फायरिंग सुद्धा माझ्यावरती केलेली गणपतीला 2 वर्षापूर्वी. परंतु बाळासाहेबांना आम्ही वचन दिलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीत या माहीम आणि दादरवरती आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार. आणि तो दिवस आणि ती दिवसाची आम्ही वाट बघत होतो. आणि त्या सदा सरवणकर जो गद्दारीचा शाप, ज्या माहीममध्ये देवस्थानं एवढी आहे, सिद्धिविनायक आहे, प्रभादेवी माता आहे, चर्च आहे, मगदूम बाबाचा हे सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहे, तिथे गद्दारीचा एक दोनदा शाप होता. तो शाप आम्ही आमच्या सर्व शिवसैनिक, महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला. त्यामुळे आणि राज ठाकरेचं आव्हान आम्ही समजलं ना, आम्हाला माहित होतं राज ठाकरे 30 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.